ते बी खरं आहे म्हणा. उगाच तो मनाच्या काहीतरी टेपा मारायचा आणि तू जायचंच 12च्या भावात. एकदा ते कन्फर्म करायलाच पाहिजे. काय म्हणला? अरे म्हणजे खात्री करून घ्यायला पाहिजे. लई इंग्लिश बोलायलाय तू तर. हे बरकत, ती बघ आपली पैलवान गँग येते. त्यांना विचारूया काय? हा चल चल. हे पैलवान गँग, इकडे या. काय राणा? ते माझं एक काम आहे. ते हे वाचून नव्हता काय? काय हे? अरे अर्ज लिहिलाय. कसला अर्ज आहे? वाचा मग कळल. हे घे, इकडं बस वाच. ह्यात तुझं नाव, पत्ता, वय, उंची, व्यवसाय, शेती हे सगळं लिहिलंय. अरे ते नाही, हे बरकत काय होतं ते माय काय? मायना मायना. हा ते मायना. आदरणीय बाई, सप्रेम नमस्कार. आपल्यात जसं बोलणं झालं तसं मी हा लग्नासाठी अर्ज करत आहे. तुम्ही याचा विचार करावा ही नम्र विनंती. आपल्यात ज्या काही अटी असतील त्या मला मान्य आहेत. तुम्ही मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन अशी खात्री देतो. तुमचे काही नुकसान झाल्यास मी जबाबदार राहीन. तरी आपली सेवा करण्याची मला संधी द्यावी ही नम्र विनंती. सोबत जोडलेली कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड, 7/12 फोटो. कळावे, आपला नम्र रणविजय प्रतापराव गायकवाड. बरोबर ना रे समजा? एकदम बराबर आहे. चला जावा आता घरला. चला. कसला अर्ज काढलायस? बाई कोण? आमच्या तर नाही ना व. तुमच्या बाईंना मी कशाला अर्ज लिहू? मग तुझ्या कुठल्या बाई आल्या? कसला अर्ज आहे? ते राणाला नवीन नोकरी मिळणार आहे. मिळाली की सांगतो तुम्हाला. हा? चला 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 जा. राणादा, लाजायची नोकरी वाटतं. जातो का आता? अंजलीबाईंनी सांगितल्याप्रमाणे समधी कागद रीतसर प्रमाणे केले. आता उद्या जाऊन अंजलीबाईंना लग्नाची मागणीच घालतो. तुझ्यासाठी कोणीतरी मिठाईचा बॉक्स आणि बुके पाठवलाय. सगळंच ठरवून आली आहेस वाटतं. मला हे बिलकुल मान्य नाही अंजली. तू लग्न करून कायमची या गावात राहणार हा विचारच सहन होत नाहीये मला. अगं स्वतःच्या भविष्याचा तरी विचार कर. बाबा, मी खरंच चुकले का? असं नाही, पण जे आम्हाला बाहेरून कळले ते तू स्वतःहून सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. एवढंच मी सांगणारच होते, फक्त त्याआधी मला राणाजींशी एकदा बोलून घ्यायचं होतं नीट. त्याआधीच प्रतापरावांना कसं कळलं मला खरंच नाही माहिती. आईने पण थोडं समजून घ्यायला हवं ना. ती तुझी आई आहे, तिला असं वाटतं स्वाभाविक आहे. आणि ती जे बोलते ना ते जे तिला मनापासून वाटतं तेच बोलते. बाबा, मला जे काही हवंय ते का हवंय मला पक्क माहितीये. मी राणाजींना नीट ओळखते.
मला ना लहानपणीचीच अंजू आठवते. मला बाहुली पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे. पण आज तू जो निर्णय घेणार आहेस ना, तू लहान नाहीये बाळ, तेव्हा सांभाळून घे. काळजी वाटते का? बाबा, तुमचा तुमच्या अंजूवर विश्वास आहे ना? मी जो काही निर्णय घेते तो अगदी विचारपूर्वक घेते. मग झालं तर आता हाच बघूया. नाही बघ, आज कामावरून येताना मी तुला तुझ्या आवडीचं चॉकलेट घेऊन येईन. पण आईचं काय? मला तिला दुखवून कोणतीच गोष्ट नाही करायची आहे बाबा. हे बघ, तिला थोडा धक्का बसलाय, त्यामुळे ती अशी वागते. होईल हळूहळू शांत. तू स्वतःला सावर, मी आईला सांभाळ. त्यामुळे काही गडबड करू नकोस. शांत डोक्याने निर्णय. आदरणीय बाई, आदरणीय, सप्रेम नमस्कार. आपल्यात जसं बोलणं झालं तसं मी हा लग्नासाठी अर्ज करत आहे. तुम्ही याचा विचार करावा ही नम्र विनंती. आपल्या ज्या काही अटी असतील त्या मला मान्य आहेत. तुम्ही मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. तुमचे काही नुकसान झाल्यावर मी जबाबदार राहीन. तरी आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी ही नम्र विनंती. त्यासोबत जोडलेली कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड, 7-12 फोटो. कळावे आपला नम्र रणविजय प्रतापराव गायकवाड. हॅलो, हा बोला ना. जमलंय ना? म्हणजे तुम्ही सांगितलेलं तसं रीतसर पद्धतीने समजा केलंय तर बरोबर आहे ना पद्धत? पद्धत? हो, अगदी रीतसर आहे सगळं. आता सांगा फायनल काय ते. मला असं वाटतंय की तुम्ही एकदा परत विचार करावा. तुम्हाला नक्की माझ्याशीच लग्न करायचं आहे ना? आई, अगं असं नको करूस प्लीज, माझ्याशी बोल. हे बघ, आता आपली मुलगी परकी होणार म्हणल्यावर सगळ्याच आई वडिलांना सुधरत नसतंय बघ. एक काम कर, तू राणादाला सांग. हॅलो राणाजी. हा हॅलो, बोला की. तुम्ही काही करा आणि माझ्या आईची समजूत काढा. अहो, एक विचार करतोय. लवकर करा आणि काहीतरी मार्ग काढा प्लीज. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी करतो नक्की काय तर.